म्हातारं पहिलं तुझ्या तर आता तुझ्या तर आता तर आता थांब तुझं दाखव. हॅलो, खुळ्याचं हॉस्पिटल. अहो आमच्या इथं एक खुळा आलंय, त्याला धरायला गाडी लावून द्या लवकर. अरे थांब खुळ्या धर त्याला. बस गाडी. गावले एकदाच खुळ. मामा जावा तुम्ही. बस गाडी. अरे कुठे गेले खुळ? बस गाडी. कुठे नाही तुम्ही. सोड पायात घे. हे बस बस गाडी. मामा जावा तुम्ही. थँक्यू. सोड मला. अरे मधल्या बॉटल चावलं. सोड. हॅलो, कोण बोलतोय? मी डॉक्टर चमन चटणी बोलतोय. तू कोण बोलतोयस? मी विश्ल्या बोलतोय खुळ्याच्या हॉस्पिटल मधनं. ए खुळ्या ठेव फोन. अहो डॉक्टर, मी खुळा नाही. मी तिथला वॉर्ड बॉय बोलतोय विश्ल्या. हा बोल. डॉक्टर, आम्ही 4-5 नवीन खुळी धरली ती, पण आमचे मेन डॉक्टर गेले ती बाहेर. तुम्ही या की त्या खुळ्यांचा उपचार करायला. बर आलो ठेव फोन. रिक्षा थांबिव. डॉक्टर कुणीकडे जाणार आहे? खुळ्याच्या दवाखान्यात जाणार आहे. बर बसा. बर हो सरात. ए चिकन्या, मांडीवर बस की. वा आज सरात इस. जाऊ दे का? जाऊ दे. डॉक्टर माझा पेणार का रे? अरे माझा मँगो. नको मला, सर्दी झाली मला नको. डॉक्टर तुझे केस किती पुरे आहेत रे, त्याच्यासारखे. मलिंगा बॉलर सारखे. असू दे का बस. तू आठवण ठेव. डॉक्टर तुझं नाव काय रे? चमन चटणी. तू चटणी, मी इडली. तुला घरातली बाहेर कशी काय सोडली? मी रडली म्हणून मला बाहेर सोडली आणि तुझ्या प्रेमात पडली. नाहीतर तुझ्या तोंडात मोठं इंजेक्शन देईन. दे ना मग माझ्या तोंडात तुझं मोठं इंजेक्शन. अरे मागं खूप बेहतर इंजेक्शन दे. खूप डॉक्टर थांबणार रे. वेलकम टू खुळ्यांचा दवाखाना. अरे आज जाऊ दे की मला. कोण आहेस तू? मी डॉक्टर आहे. पास आहे का? पास आहे म्हणून डॉक्टर झाली. जाऊ द्यात. अरे आज जायचं पास आहे का म्हणलं मी. पास नाही माझ्याकडे. आज मुलीला पेशंट चेक कराय. मग ड्रायव्हिंग लायसन दे. ड्रायव्हिंग लायसन कशाला? आज काही गाड्या चालवायला जाणार नाही मी. पेशंट चेक करायचं आहे. ड्रायव्हिंग लायसन दे, नाही तर आज सोडणार नाही. तर थांब. ठीक आहे ड्रायव्हिंग लायसन सोड. इन्शुरन्स आली पाहिजे. ठीक आहे इन्शुरन्स. पीयूसी. ठीक आहे पीयूसी. शाळा सोडल्याच दाखला. ठीक आहे शाळा सोडल्याच दाखला. आधार कार्ड. ठीक आहे आधार कार्ड. पॅन कार्ड. अरे पॅन कार्ड नाही, पॅन कार्ड म्हणलं मी. पॅन कार्ड मी. ठीक आहे पॅन कार्ड. जाऊ का आता? सगळंच आहे. अंडरपॅन्ट.
अंडरपॅट पास का आता जा ओ डॉक्टर काय करता इथं इतकं औषध वॉचमॅन नाडीला द्या माझ्याकडे सगळी कागदपत्र घेतली तेव्हा सोडलं मला वॉचमन नाही खुळा पेशंट आहे ट्रॅफिक पोलीस मध्ये होता ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय होय काय होय, कागदपत्र दे माझी अरे कागदपत्र दे माकडा कागदपत्र दे थांब फुकणीच्या आणि इकडे कागदपत्र खुळ्या जा थांब ट्रॅफिक पोलीस आम्ही आता मागणे दंडच मारतो आता काय दुंगणाव दंड मारतोस काय जा खुळ्या ए चला या चला चला डॉक्टर चला शिरा बिऊर बाटशिरगाव नाटली सागाव चला. अरे कशामुळे खुळ झाले हे वडाप ड्रायव्हर होता याची गाडी उचलून नेली कर्जाचा हप्ता दिलाय म्हणून तेव्हापासून खोळ झालंय पण गाडी बशी असं ओरडत बसते बर ए गाडी कुठे जाणार आहे माझ्या आजीच्या लग्नाला चला की डॉक्टर. छान छान एक नंबर खेळ कुठं खेळ चांगला खेळचा म्हणजे माझा खेळ केला मी पाया पडते पाया पडते. बदलाय शान एकदम संस्कार आहे चला शाना शाना म्हटलं का खुळा निघालास पक्का खुळा आहेस तू नालायक पडायचा चला चला डॉक्टर तुम्ही या रूम मधलं पेशंट चेक करा तो मी येतो खाल्ले बरोबर या जेवणा सुट्टी झाली चल बाहेरू 2 नंतर ये अरे बघ पासबुक भरून मिळणार नाही तुला सर्व डाऊन आहे ओ डॉक्टर काय झालं अहो त्या रूम मध्ये कोणतरी बँकेतलं साहेब आहे ती म्हटलं ती जेवणात सुट्टी झाल्या परत ये अहो ती बँकेतला साहेब ना खोळा पेशंट आहे बँकेत कामाला होता बँकेतली कामं करून करून खोळा झालाय होय काय चल बघूया तुला सांगितलं का नाही 4 नंतर बँकेचे व्यवहार बंद होती ती चल बाहेरू मॅनेजर साहेब आहे की बसा बसा खाली मी डॉक्टर आहे डॉक्टर पेशंट डॉक्टर चेक करायला आलोय. हा बँक खातं चेक करा बँक खात्यात लय पैसे साठले ती काढा तेवढं जरा बरं आणि काय त्रास होते डॉक्टर काल रात्री आईस्क्रीम खाल्ल्यानं त्यामुळे माझी पडीला दुखायला लागल्या तुम्ही जरा 4-5 महिने द्या म्हणजे मला बरं वाटेल हा काय म्हणते गोळ्या द्या म्हणते गोळ्या हा म्हणजे गोळ्या खाल्ली की बरं वाटलं म्हणते हा. सगळी बँकेची भाषा बोलते होय आणि काय त्रास होते गँग लगा तुझ्या एपडीत नाही व्याज बाहेर आले या मग आज तुम्ही खावा मुद्दल मला ठेवा शिश गबस माकडा तोंड पुसती घाण कापूस आहे का हाय कापूस मग किशात ठेवू की जा माकडा ठेवतो ठेवला खिशात बरं आणि काय त्रास होते काय डॉक्टर बँक खात्यात पैसे टाकले की 10 मिनिटाला काढायला लागते ती नाहीतर चड्डीत पैसे सापतो या डॉक्टर काय वाजलं काय नाही तुझ्या बँक खात्यात पैसे जमा झाले का नाही त्याचा मागणं मेसेज आलाय अरे तुला सारखंच मेसेज यायला लागली ती काय विषय डॉक्टर नुसतं मेसेज येत नाही चड्डीत पैशात चिल्लर पण साठल्या हा जीव काय तुम्हाला व्हायचं नको नको घाण 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 डॉक्टर कापूस आहे का हाय की इधर मग ठेवा किशात ठेवा ठेवला त्या माकडा मला वाटत तुला पाहिजे चल जावा आता बँकेची वेळ संपल्या पैसे मोजू देत मला बरं बरं मेजा ए वॉर्ड बॉय ह्याला 3 प्रकारच्या गोळ्या लिहून देतो सकाळ दुपार संध्याकाळ ते लगेच कवर होते पेशंट बरं ठीक आहे डॉक्टर कापूस आहे का ए नाही कापूस जा वाट लागितलं अरे मग तू किशात ठेवलेला बाहेर काय की खोल्या तुझ्या तर आता दुसरा पेशंट कुठं आहे या रूम मध्ये चला चला डॉक्टर ही पेशंट बघा तो मी खाली देऊन येतो बरं बरं ये आवा धनी कुठे गेला होता सकाळपासून मागं काय बघताय तुम्हीच की हायला 100% या खुळ्या बाईचा नवरा मेला असणार आहे त्यामुळे ही खुळी झाली असणार आहे आवा धनी केस कशाला वाढवली ते सांग ती कापाय टाइम नव्हतं कापायला बरं आता असू दे ही फरशी पुसा माझ्या तोंडाकडे काय बघताय मावशी मी नवरा नव्हतो तुमचा माझा अजून लगीन झालेला आहे डॉक्टर आहे मी डॉक्टर अरे देवा असं कसं बोलतोय माझा नवरा आता ही माझी कामं कोण करणार बुमलं का मी पुसतो पुसा पुसा काही दोस केलता खुळी झाली बाई जातो बाबा ही परीक्षा पुसायला होते मला आवा धनी मी जागीच आहे कुठे निघालाय फरशी पुसायची. पुसतो झोपा हा झाली पुसून झाली
बाहेरची पुसायची आहे तिथली पण. आईच्या गावात डोसक्याला तापच आहे. हा चला चला पुढे पुढे. पागबाहेरची पण. होय होय चला. हा इकडे पण पुसा. नीट पुसा फरशी. बर पुसतो. डॉक्टर तुम्ही काय पण शिवसा लागलाय? अहो या रूम मधल्या खुळ्या बाईनं मला परची पुसायला लावल्या. तिला वाटते मी तिचा नवरा आहे. कुठली खुली बाई? ही काय आहे? अहो डॉक्टर ही खुळी बाई ना या कामाला मावशी द्या तुम्हाला गंडवून फरशी पुसा लावली. काय तुझ्या तर डॉक्टर चला दुसरा पेशंट बघूया. नालायक बाई होती ती. असू दे, चला आता. कुठं आहे? इकडे कुठं आहे पेशंट? हवलदार यस सर. ह्योच त्यो बघा गुंड यावाकडे धरा याला. मी काय केलं या? काल बैलगाडीच्या काचा फोडून तू रेल्वे पंक्चर केलीस. कालच तुला अटक करा येणार होतो पण सासरा बाळ झाला हरभऱ्याच्या झाडाखाली म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. बुलडोजर मध्ये त्याला घालून दवाखान्यात नेलं. आता उशीर झाला म्हणून आता आलो. ही कोण होतं खुळवायच्या आधी? ही खुळवायच्या आधी बहुरूपी पोलीस होता. सारखं पडपडून खुळ झाले. अय काय बोलताय सर? भाजीपाव चिंगम म्हणतात मला. काल एका गोळीत मी 350 माणसं मारली ती मेलेली जिवंत गावली नाही ती. काय वट आहे तुमचा साहेब वट आहे. हो साहेब चला लग्नाला. कुणाच्या लग्नाला? माझ्या सासूच्या नवऱ्याचं लगीन आहे. चला काकू चला लग्नाला चला लग्नाची हवा बेंडबाजा लावा कुत्री घ्या काकाला पोरं बांधा खांबाला इकीचा शिंबूड 3 जणी पुसताना जेवायला बसा. हा जेवायला बसा. जेवायला काय आहे? शंभराची गडी मेकडाचा बादन चिलटाची उसळ आहे. चाळणीनं पाणी प्यायचं गरम तव्यात तोंड पुसून जायचं. हसतीस काय? हवालदार धरा याला अटक करा. गोळी घालीन मागणं सोडलं 2 गोळ्या घालीन. धर यासनी इंजेक्शन नको 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 डॉक्टर आग लागली आग. कुठं आग लागल्या? कुठं? माझ्या पोटात आग लागल्या काय ते खायचं की? अरे फुकणीच्या पळीतनं फाटली माझ्या आग लागल्या म्हणलं. बरं डॉक्टर तुम्ही पुढचं पेशंट बघा तर मी खाली जाऊन नाश्ता घेऊन येतो. बरोबर या देवाकड मागणं हे माझी चवावी तू लय भारी रूप तुझं मला सगळ्यात. खूप छान दिसतेस तू. तू पण छान दिसतोस. लग्न करशील माझ्याशी? करतो की लगेच. चल चल. विवाह संपन्न झाला. आता 3000 रुपये दक्षिणा द्या. भटजी घ्या 3000 दक्षिणा. ए तू लय छान दिसतोय. लग्न करशील माझ्या संग? अगं काय बोलतेस? ए चालतंय मला चालतंय. हे गप फुकणीच्या. ए तू ग फुकणीच्या. ए चल लग्न करूया आपण. अरे डॉक्टर हिच्यावर लग्न केलंस का काय? होय हिच्यावर लगीन केलंय. अरे खुळी आहे. हिच्या बॉयफ्रेंड हिच्यावर लग्न केलाय त्यामुळे खुळी झाल्या. दिसेल त्याला मग त्या माझ्यावर लग्न कर माझ्यावर लग्न कर. आईच्या गावात आईच्या गावात आधी राहत होती आता तुझ्या गावात राहणार. तुझ्या गावात राहणार. ए गा बस. आईला बरबाद झालो मी. गोळीवर लगीन केलंय. जावय बापू. ए कोण जावय बापू? तुम्हीच जावय बापू. ही माझीच पोरगी आहे. बरं झालं तुम्ही हिच्यावर लगीन केलं सा. तुमच्यावर राहून जरा शहाणी तरी होईल. ही शाली होईल का नाही माहित नाही पण मी 100% खुळा होणार हिच्या नादाला लागलो तर. माझा नवला. चांगलं सांभाळा तिला. जाते मी. बरबाद झालो मी. इकडं ये. आईला मी नाही मारलेला. सॉरी पाय सॉरी मामा सॉरी दादा सॉरी. अरे कशाला मारतेस कोणाला पण? अजय. अरे वय ब्या बोकडा काय लगीन करून आलात काय? होय अजय. तुला गाठला डाबरे तुला मला का नेल नाही? अगं अजय जरा गडबडीत झालं लगीन. बर असून दे पुरगी तर देखणे. ए म्हातारे. ए भटक भावाने तुला काय झालंय? तो अंदावाय तू डचकी. तोंड घे. दात पडके म्हातारे. वय ब्या त्या कुत्रीला घेऊन जा नाही तर फिरवून लागतील. बर ए गाडीत चलित नाही म्हातारी तुला फिरवून आपते. वय ब्या त्या कुत्री लांब कुठं तर सोडून ये ना माझ्यासारखी वाईट नाही बघ. बरोबर चालतं सुटले तू लांब सुटलं तू परत मागे येतच नाही. चल 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 तू मार उड्या मार. ये बायको आपण फिरून येऊया. बस हळू गाडी उड्या मार नको. लांब सुटली तुला. बस कुठं निघालाय आपण?
लांब लांब फिरायला काय लांब लांब चला लांब 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 चला चला पलिव 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 हा पली होतो पलिव चला 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 हा तला हा ओके हा उतलो उतल आता एक काम कर हा इथं का ना इथं बस बर का हा. मी कॅडबरी घेऊन येतो हा लवकर या हा इथं बस नाही आज जा हा हा हा. लवकर या लवकर नाही आलं तर आज जा उसात काय हा काय झालं जाऊ का हा हे, मी बायकोला सोडली लांब रे कुत्रे तू घराच्या बाहेरच थांब रे का काय झालं आजी बोकडा तुझ्या आजीच्या घरात आल्या काय कुठं आहे मी आले मी घरी आले आईच्या गावात माझ्या आधी कशी काय घरी आली ऐकी ए चल आपण जरा फिरून येऊया ए कुत्रे जाताकडे तोंड काळ कर या पळीत ना ये जावई बापू कुठे निघालाय फिरायला निघालोय आम्ही जरा लांब नाही मला लांब लांब सोलायला चाललेत लांब लांब काय ए माझ्या पोरीला कुठे घेऊन चाललायस आता काय सांगू तुम्हाला मला माहित नव्हतं ही कुळी आहे मी चुकून लगीन केलं हिच्यावर तुमच्या पुरगीला घेऊन जावा आणि परत तिकडे आणू नका ए नाही बाबा आता तुझी बायको येते तुझं तू सांभाळ पाया पडतो तुमच्या वाच करू नका बरं मग एक काम कर 15 लाख रुपये आणून दे मी हिला घेऊन जाते आणि दुसऱ्यावर लगीन लावून देते चालते मी 15 लाख रुपये घेऊन येतो लवकर जा आणि लवकर ये पण घेऊन जावा हिला परत इकडे आणू नका 15 लाख देतो तुम्हाला लवकर ये येतो थांब ए तू खूप छान दिसते मला तुझ्यावर लगीन करायचंय बस कुत्रे नाही मला करायचंय लगीन तुझ्यावर लगीन करायचंय मला आईच्या गावात 15 लाख नेऊन देतो म्हणजे माझ्या मागचा पिच्चा सुटल त्या खोळीचा ही 15 लाख रुपये आहे ती बघा जाऊ आता हिला घेऊन बरोबर आहेत नको 15 लाख रुपये विश्वास नसला तर बॅग खोलून मोजून बघा 15 लाख आहेत का नाही नको राहून दे जा बरोबर चालतंय ए चिकन्या धरू का तुला धरू मला नको हिला तर हिला जातो आता तुमचा माझा काय संबंध नाही 15 लाख दिली जावा ओ मावशी कुठं निघालाय साईला घेऊन आणि तुमचा जावाय बापू कुठं आहेत जावय हाय त्याच्या घरात ए वड बाय धरू का तुला बायको एक नंबर ऍक्टिंग केलीस बघ तो डॉक्टर बरोबर फसलाय कोट लगीन करून बरोबर गंडीवला त्याला होय त्याला जरा सुद्धा शंका आली नाही नुसता खोळ्या पडत डॉक्टर बरं जावे बापू चला आपण इथनं जाऊया चला डॉक्टरला बरोबर 15 लाखाचा चुना लावला ओय तुम्ही चुना लावला आणि मी दगड लावली दगड म्हणजे बॅग उघडून बघा की